विनेश फोगाटची हरियाणात दंगल, काँग्रेसकडून थेट विधानसभेच्या मैदानात पहिल्याच यादीत तिकीट. भारताचे स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने नुकतेच कुस्तीला रामराम करत थेट काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. विनेश फोगाटसोबतच कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी देखील काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व घेतलेलं आहे. विनेशच्या या निर्णयानंतर आता ती कुस्तीच्या मैदानातून थेट राजकारणाच्या मैदानात दंगल करणार असं म्हटलं जातंय. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच काँग्रेसने तिला हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत उतरवलेलं आहे. तिला काँग्रेसने जुलाना या मतदारसंघातून तिकीट दिलेलं आहे. नुकतेच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक हुकल्यामुळे विनेश फोगाटप्रती देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. 100 ग्रॅम वजन जास्त झाल्यामुळे तिला बाद ठरवण्यात आलं. त्यानंतर लगेच विनेशने कुस्तीपासून रामराम घेतला. या निर्णयानंतर आता विनेश नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. भारतात परतल्यानंतर विनेशने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती आणि यावेळी विनेशसोबत बजरंग पुनिया देखील होता. त्यानंतर 6 सप्टेंबर रोजी विनेशने काँग्रेसमध्ये रीतसर प्रवेश केला. काँग्रेस प्रवेशानंतर विनेशला काँग्रेसनं मोठं बक्षीस दिलंय. विनेश फोगाटला काँग्रेसनं थेट हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. तिला काँग्रेसने जुलाना या मतदारसंघातून तिकीट दिलेलं आहे. जुलाना मतदारसंघातील खेडा बगता हे विनेश फोगाटचं सासर आहे. आता विनेश फोगाट राजकारणाच्या मैदानात उतरली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, चंदीगड.